हाय हॅलो नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज एकदम सोप्या पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये आणि घरच्या घरी मोतीचूर लड्डू कसे बनवायचे हे आपण पाहूया. तर सर्वात अगोदर मी काय केलं, इथे बेसन पीठ भिजवत ठेवलं होतं. तर बेसन पिठामध्ये मी काही घातलेलं नाही आहे, मीठ घातलेलं नाही, काहीच नाही किंवा तेलही नाही. फक्त आपलं नॉर्मल थंड पाण्यामध्ये बेसन पीठ इथे पाहू शकता. एक आपल्याला भजी तेलामध्ये सोडता येईल अशा प्रमाणात, एवढ्या घट्ट प्रमाणात बेसन आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर बेसन तयार करत असताना मी इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. लगेच त्यामध्ये मी भजे सोडून घेतलेले आहेत. तर पाहू शकता, बारीक बारीक छोटेसे असे कच्चे आतमधून राहणार नाही अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला यामध्ये भजे तळून घ्यायचे आहेत. तर पहा, मी असं चमच्याच्या सहाय्याने सर्व भजी जे आहेत तेलामध्ये सोडत आहे आणि भज्यांना छान हलकासा, एकदम जास्त क्रिस्पी करायचे नाही आहेत. छान हलकासा गोल्डन कलर चेंज झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पहा, एक 2 मिनिटे मी या बाजूने आणि 2 मिनिटे त्या बाजूने असं करत भजी जी आहेत ती छान तळलेली आहेत. कलरही मस्त जरासा चेंज झालेला आहे, पाहू शकता. तर आणखी एखादा मिनिटे मी याला थोडंसं गरम तेलामध्ये आणखी फ्राय करून घेते. तर पहा, आता मस्त झालेली आहेत भजी आपली तयार. बस एवढ्या प्रमाणातच आपल्याला तळायचे आहेत, यापेक्षा जास्त क्रिस्पी करायचे नाही आहेत. तर चला, आता मी भज्यांना काढून घेते. तर एका प्लेटमध्ये मी सर्व भजी जे आहेत ते ट्रान्सफर करत आहे आणि अशा पद्धतीने पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने बाकी सर्व जी भजी आहेत ती तयार करून मी घेतलेली आहेत आणि थंड देखील झालेले आहेत. आता याचा आपल्याला बारीक चुरा करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण लाडूसाठी बनवतो अगदी तशाच प्रमाणे बनवायचा आहे. तर हा चुरा करताना एकदम जास्त बारीक करायचा नाही, जरासा जाडसरच ठेवायचा आहे. मोतीचूर लड्डूमध्ये कसे जाडसर असतात त्या प्रकारेच आपल्याला हे जाड ठेवायचं आहे. तर पाहू शकता किती एकदमच बारीक मी केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने बाकीचा जो चुरा आहे तो मी सर्व तयार करून घेत आहे. सेकंड बॅचही सेम प्रमाणे मी करून घेतलेली आहे आणि पहा, सर्व जो चुरा आहे भज्यांचा तो मी बारीक करून घेतलेला आहे. तर इकडे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. पॅनमध्ये मी 1 कटोरी साखर घातलेली आहे. त्यामध्ये थोडंसं साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे आणि आपल्याला एक घट्टसर अशी चाचणी तयार करून घ्यायची आहे. एकदमच पातळ नाही किंवा एकदमच तार तुटेल अशीही नाही, पण एक घट्टसर लाडू बांधता येतील अशी एक चाचणी तयार करून घ्यायची आहे. आणि चाचणी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये जो भुगा आपण तयार करून घेतलेला आहे तो मी यामध्ये घातलेला आहे. तर हा मस्त मिक्स करून घेते. आता छान असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूने, म्हणजे जो भुगा आहे तो व्यवस्थित पूर्ण पाकामध्ये भिजला गेला पाहिजे. तर पहा, आता हे व्यवस्थित मस्त मिश्रण मिक्स झालेलं आहे. जो भुगा आहे पूर्णपणे पाकामध्ये भिजला गेलेला आहे. तर आता मी यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे वाफेवरती थोडंसं आपण शिजवून घेऊया. ऑलरेडी शिजलेलंच असतं, पण तरीही 2 मिनिटे मी वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी ती गॅस बंद केलेला आहे. आणि आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी घालणार आहे, ती म्हणजे आहे खरबुजाच्या ज्या बिया आहेत आपल्या, त्या मी यामध्ये घालत आहे. यामध्ये तुम्ही तूप देखील वापरू शकता, तुपाचा वापरही करू शकता. मी ते तूप वगैरे काहीही वापरलेलं नाही, एकदम सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पहा, आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत. तर पहा, मस्त हे थंड झालेलं आहे. तर हाताने असे मी सर्व लाडू तयार करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने गोल गोल मस्त मी सर्व लाडू इथे तयार करून घेत आहे.
तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे लाडूला आणि मस्त आपले लाडू इथे तयार झाले आहेत. सगळ्यात शेवटी वरून पुन्हा असे खरबुजाची बी डेकोरेशनसाठी ठेवायचे आहे. तर पाहू शकता किती मस्त आपला लाडू जो आहे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बाकी सर्व लाडू जे आहेत मी तयार करून घेणार आहे. तर बाकी सर्व लाडूही तयार झालेले आहेत. तर एकदम सोपी पद्धत होती ही लाडू बनवण्याची. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाडू आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत. आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय.